पहिलाच बॉल ट्रॉफ्यांच्या स्वागत करता आलाय चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इनसाइड आउट करून खेळला. मिड ऑफला एकच धाव. एका धावेने धावफलक 8 धावा. जर विचार केला या मॅच मध्ये पारितोषिक लाभले खास करून बॅटर यतीन करता रणजित दादा किडी यांच्याकडून सलग 3 चौकार 3 षटकारा करता 5000 रुपये आणि सूरज भोईर 3 चौकार 3 षटकार ॲम्ब्युलन्स वाहन चालक 108 यांच्याकडून 508 रुपयाचं पारितोषिक लावले. सध्या डॉट बॉल येतोय. 3 बॉल 8 धावा. चार बॉल 8. बघतो दोन्ही टीमचं लक्ष आहे की नाही मॅच मध्ये. इनसाइड आउट. चांगला फटका आहे आणि सरळ चेंडू येईल फिल्डरच्या जवळ. पाहता पाहता या धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. टोटल 2 धावा. 2 धाव संख्येने धावफलक 10. 5 बॉल 10. योगेश करता पारितोषिक आहे 108 ॲम्ब्युलन्स चालक नाशिर मन्यार यांच्याकडून 508 रुपये. आडव्या बॅटने गॅप शोधलाय. बघूया चेंडू जाईल की नाही. आउटफील्ड थोडं स्लो आहे. प्लेन मैदान आहे आणि म्हणूनच इथे पहिल्यांदा ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केला होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. एका ओव्हर मध्ये पाहिलं तर आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. वेलकम अक्षय, आपलं हार्दिक स्वागत. धीरज गायकर, यतीन पाटील ज्यावेळी बॅटिंगला येईल ना सलग 3 चौकार 3 षटकारा करता धीरज गायकर यांच्याकडून 5000 आणि रणजित दादा किणे यांच्याकडून देखील 5000. 3 चौकार 3 षटकारा करता अकलोली टीम करता हे पारितोषिक असेल. घेऊया एक डीजे ब्रेक. एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे येईल. फलकावरती 13 धावा.
उन्हाची तीव्रता भरपूर आणि नक्कीच थोड्या वेळानंतर वाहता वारा दिसेलच. दीपेश दिंडेकरने सांगितले की पूर्ण वाहता वारा या स्पर्धेकरता त्यांचाच असणार आहे. पण तू कौतुक करेन दीपेश दिंडेकर यांचं. शानदार हे आयोजन, कमी वेळात कमी काळात कमी दिवसांमध्ये. स्विचिटचा फटका होता परंतु शोधून काढले फिल्डरला. आराम के साथ एक धाव सध्या कंप्लीट. एका धावेने धावफलक 14 वरती येईल. जितू कोहली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. जितू कोहली आपण यायचं आमच्या मुख्य मंचावरती. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. वन बाउन्स त्या ठिकाणी निघून जात आहे. सरळ चेंडू सीमारेषी पार येईल. चौकार. धावफलक पुढे येईल 4 ने. टोटल धाव संख्या आहे 18. बॅकफुट पंच खेळायचं होतं, स्क्वेअर कट करायचं होतं आणि इथे थोडस फंबलिंग होतं फिल्डर आणि त्यालाच पाहता या 2 धावा बॅटर कंप्लीट करतोय. धावफलक 2 पुढे येईल 20च्या घरामध्ये. 4 बॉल 20 धावा. यापुढे होणारा मॅच क्रमांक 3. भरपूर आमचा मित्र परिवार या ठिकाणी आला आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. एकविरा नायगाव आणि वसई कोलीवाडा कॅप्टन दोन्ही टीमचे. एका इनिंग नंतर हजर राहतील. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहे मिड विकेटला. चांगला झेल कॅरी केलाय. पहिला विकेट डाऊन. 5 बॉल 20 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. बॅट चेंज. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी मात्र एकच धाव येईल. ओव्हर झाल्या 2. दोन्ही पॉवर प्लेचा जर विचार केला तर धाव फलकावरती धावा आहेत 21 धावा. 1 विकेट. बॅटिंग करत असताना आरके एंटरप्राइजेस अकलोली टीम आणि चांगलं प्रत्युत्तर देते बॉलिंग करणारा पापडी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक डीजे ब्रेक. कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. आशापुरा बॉईज पुरस्कृत आरके एंटरप्राइजेस आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार नायगाव कोलीवाडा चषक 2025.
21 धावा 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नायगाव कोलीवाडा चषक 2025 आपण बघतोय. तेजस आणि अनिकेत हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. काही संपूर्ण हे वातावरण पाहायला मिळते बघा. प्रेक्षकांकरता स्टँड उभारलेत. बिंदास सावलीमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक स्टँड मध्ये खुर्च्या आहेत. जे हवंय ना ते तुम्हाला मिळेल. आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा. सुंदर हे आयोजन पाहतच राहावं. देखणं दैदिप्यमान टेनिस क्रिकेटचा हा थरार आणि स्पर्धा. या स्पर्धेचा वेगळा क्रेज. बॉलिंग मार्क वरती हितेश. अपील केले पाहिलं गेलंय तर पहिल्या बॉल वरती टीव्ही अंपायरला रेफर केलंय. अंपायर कडूनच आता टीव्ही अंपायर आमच्या येतील. OUT रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. बॅट हवेत राहिली आणि जर पाहिलं तर निश्चित रूपाने रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. थँक्यू. यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याच्यावरती भरपूर पारितोषिक. आर्क एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा केडी यांच्याकडून सलग 3 चौकार 3 षटकारा करता 5,000 आणि धीरज गायकर यांच्याकडून देखील 5,000 रुपये 3 चौकार 3 षटकारा करता. बडे मॅच का बडा खिलाडी आहे यतीन आणि एक या संघाची रन मशीन आहे. आल्या आल्या त्याचा तुफान मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार. स्ट्रगल राहिलं होतं फिल्डरचं आणि त्याच्या जवळून 4 धावा. चेंडू द्यायचा 26 धावा. 26 धावा. आमचे व्हॉलेंटियर्स चेंडूचा ताबा घ्यायचा आपण. GN11 चला पहिलाच मॅच तुम्ही पराभव झाला. आता तुमची कामं आहेत ती आपण चोखपणे पार पाडायची आहेत. 26 धावा 2 विकेट 2.2 चेंडू. जियांशी दीदी यांचं आगमन झालंय. वेलकम जियांशी दीदी, आपलं हार्दिक स्वागत. दांडी गोल. बेल्स डाऊन. विकेट डाऊन.
तेजसला परतावा लागलाय. यावेळी मात्र आल्या आल्या काय फटका खेळलाय. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केले आणि काय फटका. फ्लेक ऑफ द रेस, आउट ऑफ द पार्क. आणि खिणे एक कलात्मक कुणालच्या बॅट मधून षटकार. बॅक टू बॅक 2. षटकार आल्यात. आणखीन जर एक आला ना सूरज भोईर कडून 508 आणि येतील का 508 तर नाही. सध्या 1 बाउन्स चौकार येईल. परंतु जबरदस्त बॅटिंग. कुणाल आल्या आल्या बरसलाय आणि त्याच्या बॅट मधून धूम धडाका चौकार. तीन ओव्हर 42 धावा 3 गडी बाद. घ्या एक घेऊया ड्रिंक्स ब्रेक. डीजे ब्रेक. डीजे भाई इन द मिक्स आणि जबरदस्त संगीत पेश करतायत. चांगली साऊंड सिस्टम भरपूर. इथे मॅचेस जेवढ्या होतात तेवढ्या डीजे भाई आमच्या स्पर्धा कव्हर करतोय आणि मला वाटते फार बिझी शेड्यूल आहे. सकाळी इकडे, रात्री लग्न विवाह सोहळा, त्या ठिकाणी देखील डीजे भाईचा धमाका. म्हणजेच दोन्ही बाजूनेच त्यांची चर्चा आणि भरपूर खर्च आहे. 42 धावा 3 विकेट. यतीन पाटील स्ट्राईकला आलाय. भरपूर पारितोषिक ज्याच्यावरती लावलेत. हुकचा पटका खेळायचा होता, व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. परंतु बॅटची एज घेऊन थर्डमॅन रिझनला चेंडू निघून गेलाय. एक धाव येईल बॅटच्या साह्याने. धावफलक पुढे येईल. 43 धावा. आरके एंटरप्राइजेस अकलोली वर्सेस आपण बघतोय पापडी 11. असा हा मॅच नंबर 2. पहिली इनिंग चालू आहे. 3 ओव्हर 1 बॉल 43 धावा 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये आणि एका साईडला पापडी संघ गाजवलं होतं हे मैदान एकविरेच्या स्पर्धेमध्ये. पाहिलं तर हा बॉल सोडून दिला बॅटरने. बाकीचं काम पंचांनी इशारा केलाय की इट इज अन वाईट बॉल. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. 44 धावा 3.1 चेंडू. पापडी टीमचा अनुभव जास्त आहे या ग्राउंड वरती. फायनलिस्ट आहे मागील स्पर्धेमध्ये, म्हणून कॉन्फिडन्स देखील नेहमी पाहिलाय. छोटे छोटे यंगस्टर आहेत आणि जबरदस्त मोठे काम करणारे खेळाडू आहेत. धावफलक 2 ने पुढे येईल. टोटल धावसंख्या 46.
वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता या चेंडू मध्ये आणि चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन ही खासियत आहे गोलंदाज निलेशची. आतापर्यंत त्याचा विचार केला ना तर 1.3 चेंडू 9 बॉल मध्ये 13 धावा खर्च करीत 1 विकेट त्याने घेतले. आपल्या सेकंड स्पेल मध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 4 गोलंदाजचा वापर, एका गोलंदाजाला 2 ओव्हरचा मान दिला जातो आणि भरोसा दाखवलाय या मॅच मध्ये. स्लोवर वन चेंडूवरती फसला गेला हितेश आहे स्टँडच्या मागे आणि चांगला झेल कॅरी केलाय. विकेट जातोय मिस्टर कुणाल. परतावा लागेल बॅक टू द पविलियन. विकेट डाऊन. धावा, 4 विकेट, 3.4 चेंडू. पहिली इनिंग आपण बघतोय. आर के एंटरप्राइजेस अकलोली संघ, रणजितदादा किणी यांचा हा संघ आपण बघतोय. त्यांची जी स्पर्धा आपण पाहतोय आणि काय सुंदर नजराणा या स्पर्धेचा, एक वेगळा लुक येणारा, ग्लॅमर करणारा ह्या ट्रॉफीज आपण बघतोय. अजून चर्चा या स्पर्धेची आपण करणार आहोत. आडव्या बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, आणखीन एक धूमधडाका, लॉंगेस्ट षटकार. आणि पहिल्याच बॉल खेळत असताना षटकार. 5 बॉल 52 धावा. फ्लिकचा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवर कन्वर्ट करू शकलं नाही, परंतु 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा कॉलिंग होतोय. 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या धाव संख्येने धावफलक टोटल आहेत. 4 ओव्हर मध्ये 54 धावा, 4 गडी बाद. वसई कोळीवाडा संघाचा कॅप्टन आणि एकवीर नायगाव संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. घेऊया एक डीजे ब्रेक. 54 धावा, 4 ओव्हर, 4 विकेट. भौमिक कोळी कॅप्टन एकविरा नायगाव टीमचा, अशी माहिती आमच्यापर्यंत आले. शैलेंद्र घोडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. या आमच्या मुख्य व्हीआयपी डाईस वर एक अप्रतिम खेळाडू, भरपूर खेळाडू ज्यांनी घडवलेत, मोठमोठ्या स्पर्धा जो खेळाडू खेळलाय, शैलेंद्र घोडेकर यांचं शुभागमन, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्क वरती आलाय. साई आलाय आणि पहिल्याच बॉल वरती 1 धाव. धावफलक 1 ने पुढे येईल. 55 धावा. यतीन मात्र नॉन स्ट्रायकिंगला राहिलाय. जयवरती भरोसा दाखवलाय. थोडासा शॉट ठेवला होता, अँगल घेऊन सरळ बाहेर जातोय. वाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि एक्स्ट्रा धाव. धावफलक अब तक 56. ब्लॉक मधला चेंडूला ड्राईव्ह केले. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे काय घडतंय, विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. यतीन पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. रनआउट.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये 57 धावा, 5 गडी बाद, 4.2 चेंडू फेकून झाल्यात. पहिला मॅच आराध्य इलेव्हन वागरालपाडा संघ जिंकला जियांशी इलेव्हन नायगाव विरुद्ध. थोडासा मिसफील्ड झाला नसता तर जियांशी इलेव्हन नायगाव संघ देखील बाजी मारू शकला असता त्या मॅच मध्ये, परंतु भरपूर कामं देखील आहेत आयोजकांना, म्हणून पहिल्या मॅच मध्ये कधी कधी पराभव होणं देखील चांगलं असते. यावेळी आल्या आल्या हुकचा फटका कन्वर्ट केलंय आणि हुकचा फटक्याला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. आल्या आल्या स्वॅगचे स्वागत षटकार पुन्हा एकदा करतोय जय. तर सूरज भोईर ॲम्ब्युलन्स चालक 108 यांच्याकडून 1008 रुपयाचं पारितोषिक लावलंय. 63 धावा, 5 विकेट, 3 बॉल आहेत. जय करता पारितोषिक आहेत दोन्ही बॅटर करता, परंतु जय स्ट्राईकला आहे म्हणजेच 3 बॉल 3 षटकार ठोकले ना तर 1000. पुढचा बॉल समोर हेलिकॉप्टर उडवलाय आणि समोरच्या दिशेने शोधून काढले लॉंग ऑनला फिल्डरला चांगला झेल कॅरी केलाय. विकेट जातोय, जयला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. धावा, 6 विकेट, 4.4 चेंडू. विकेट घेतलाय साईने. जय चांगली बॅटिंग करत होता. वसई कोलीवाडा टीमचा कॅप्टन आणि एकविरा नायगाव. चांगला बॉल, चांगला बॉल आणि नेमका हा चेंडू जर पाहिला तर ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. आतमध्ये वळणारा चेंडू वाईड लाईनीच्या अगदी आत थोडा संत गतीने हाताळला होता या चेंडूला. 63 धावा, 6 विकेट, 5 बॉल. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. दुसरी मॅच आपण बघतोय आणि दुसऱ्या मॅचचा पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल. साई बॉलिंग मार्क वरती आहे. पापडी 11 हा संघ आपण बघतोय जबरदस्त या ग्राउंड वरती नेहमीच फॉर्म मध्ये राहिलेला संघ आहे. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळलेला डीप कव्हरला चेंडू निघून जातोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल आहे. नेमकं या धावा टोटल असतील त्या म्हणजेच 3 आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 66 धावा आणि 67 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय पापडी 11 या संघाच्या विरुद्ध. वसई कोलीवाडाचा कॅप्टन आणि त्यांच्या अपोजिट एकविरा नायगावचा आलाय. भौमिक कोळी आपण टॉसला यायचंय. कॅप्टन कुल. भौमिक मला वाटते सध्या दिसत नाही या ठिकाणी, मागे आहेत. भौमिक यायचंय. तुमचे कॅप्टन तुमचे खेळाडूच आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत की भौमिक कोहलीच आहे कॅप्टन या मॅच मध्ये.
अक माणूस भला मनान आहे साधा आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा रणजित किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा आहे फेमस जुचंद्र गावाचा आमचा रणजित किनी दादा नक्कीच फेमस आहेत जुचंद्र गावाचे आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी त्यांची जी स्पर्धा आपण बघतोय आणि म्हणूनच त्यांच्याच नावाचा जय जयकार या संगीतामधून आपण पाहिला चांगलं गीत पेश केलंय सलामीची जोडी हितेश हितेश आणि एका साइडला आपण बघतोय अभय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टार्गेट आहे 30 बॉल मध्ये 67 धावसंख्येचा आणि ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आवाज ऐकूया भिवंडी पट्ट्यातील आपल्याच पट्ट्यातील एक अप्रतिम आवाज व्हॉइस ऑफ भिवंडी मिस्टर निशांतजी पाटील सरांचा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया निशांतजी पाटील यांचा धन्यवाद अक्षयजी साटम सर तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही पाहताय नायगाव कोळीवाडा चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि सुरू असलेला आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या त्या 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होती सुरुवात पहिलाच बॉल यावेळी चेंडूला पूल केला सुरेख फटका बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या जवळ बॉल थांबणार नाही बॉल सीमारेषा ओलांडतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी येतोय षटकार मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून खोला टाकला यावेळेस पाहिला तर मिड ऑन ऑफ फिल्डर आहे चांगलं प्रत्युत्तर गोलंदाज देतोय कारण मागील चेंडू जर पाहिला तर आखूड टप्प्याचा चेंडू होता इथे जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला जरूर खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला परंतु अपयशी ठरले चांगल्या धाटणीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं जी सुरुवात हवी आहे ना अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता फलंदाज अभयच्या बॅटमधून रुपेश जिकोळी दादांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत यावेळेस पाहिला तर पुलचा फटका हवेत खेळलेत फिल्डर तिथे येतात पोहोचतील का नाही परंतु बॉल अगदी जातोय सीमारेषे जवळ चांगला प्रयत्न केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु एफर्ट्स लावला कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या त्या क्षेत्ररक्षकानं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी आपण लगेच त्या ठिकाणी टॉस करणार आहोत षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं
67 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये पापडी 11 या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. अभय मैदानावरती चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आपण पाहिले, परंतु गोलंदाज योगेश देखील दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. हो, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. बॅकअप चांगला आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जरूर खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला, परंतु सुरेख चेंडू पाहायला मिळाला. खरं तर पापडी 11 संघ याच परिसरातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. आणि खरं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतील. टेक्निकल सपोर्ट आहे. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतोय. खरं तर महेंद्र भगत यांचं टीसीपी लाईव्ह आणि खऱ्या अर्थानं अक्षयजी साटम देखील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. आणि हा टेक्निकल सपोर्ट आहे सध्याच्या घडीला. पारदर्शकता क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आधुनिक काळामध्ये जर या क्रिकेटचे सामने पाहतोय आणि खऱ्या अर्थानं टेक्निकल सपोर्ट युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतायत की हा चेंडू व्हाईट बॉल आहे की नाही. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे बॅटरने केला आणि खऱ्या अर्थानं इथे पाहणी केली जाईल. एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. RK एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व आशापुरा ग्रुप आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2025 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. RK एंटरप्राइजेस विरुद्ध पापडी 11 या दोन संघामध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा लिगल चेंडू आहे. खरं तर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अभयने केला होता. अभयच्या बॅट मधून या मॅच मध्ये षटकार आलाय, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. त्याच्या विरोधात चांगले चेंडू टाकले गेले. योगेशचं देखील कौतुक करावं लागेल. P1चं तो षटक हाताळतोय आणि या षटकामध्ये त्याची गोलंदाजी जर पाहिली, हो इथे फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. समोर सापडलेत की काय? यस, सापडलेत समोर पायचीच्या स्वरूपात. इथे बॅटर बाद होतोय. पंचाने थोडासा वेळ घेतला खरं तर आणि तिथे जर पाहिलं तर चर्चा करतील अगदी काय घडलंय, परंतु फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटरनं शरीराचा वेध घेतला. पंच अगदी चर्चा करतील आणि लगेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एक चांगली क्रीडा स्पर्धा. दीपेश दादा दिंडेकर, एक जबरदस्त आयोजन. खरं तर जियांशी 11 नायगाव संघाची जबरदस्त मेहनत, आशापुरा ग्रुपची मेहनत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि नायगाव कोळीवाडा चषक तुम्ही पाहताय. खरं तर गावाच्या नावाने क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि याच नंतर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. खऱ्या अर्थानं चेंडू बॅटला ब्रश झाला होता. पंचाने आपला निर्णय मागे घेतलाय, म्हणजेच या चेंडूवरती 1 धाव मिळेल बॅटर अभयला. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. आतापर्यंत 9 धावा गोलंदाज योगेशने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी तो करतोय. त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की हा षटक भरपूर मोठा असेल, परंतु चांगला कमबॅक त्याने केलाय. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला हितेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते. जरूर चेंडू रिचेबल नव्हता आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये 67 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत फलकावरती धावा जोडल्यात त्या 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु पॉवरफुल फलंदाजी झाली नाही. जरूर अभयनं प्रयत्न केला, त्याच्या बॅट मधून षटकार आला, परंतु तदनंतर तो शांत राहिला. या मॅच मध्ये एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा कॅप्टन आणि वसई कोळीवाडा संघाचा कॅप्टन. दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती चॉकोबार चषकामध्ये या दोन संघामध्ये फायनलचा सामना झाला होता आणि खरं तर गोल्डन षटकार आला होता फलंदाज रायनॉल्डच्या बॅट मधून. अगदी ते चित्र अगदी डोळ्यासमोर आहे आणि खरं तर पुन्हा एकदा 2 या बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावरती अफलातून वाल्मिकेश्वर क्रीडा नगरी तुम्ही पाहताय. नायगाव कोळीवाड्याचं हे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहताय आणि भरपूर मोठ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात. आणि त्यामधलीच आणखीन एक चर्चेमध्ये असलेली क्रीडा स्पर्धा नायगाव कोळीवाडा चषक तुम्ही 2025चा दैदिप्यमान सोहळा पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज
नितीन भोसले हा गोलंदाज दाखल होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय अभयला इथून आक्रमक व्हावं लागेल. त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. त्याच्या बॅटमधून षटकार पहिल्या चेंडूवरती आला, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये, कारण 67 नावाचं मोठं टार्गेट आहे. आणि अशा प्रकारचं टार्गेट जेव्हा तुमच्या समोर असतं ना, तेव्हा मोठे फटके तुम्हाला सातत्यानं निरंतर पद्धतीनं खेळावे लागतात. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. ओ फुलटा चेंडू अभयच्या बॅट मधून मोठा फटका मिड विकेटला सजवलाय. फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय खेळ. अभय बॅक टू द पॅव्हिलियन. होता हवं तसा फायदा घेता आलेला नाहीये अभयला. येणारे 23 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पापडी 11 या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज नितीन भोसलेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिला तरी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ ला खेळलेत, फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते. स्ट्रेट ड्राईव्ह होता, फ्रंट फुटला आले होते आणि तिथून ड्राईव्ह केला होता फलंदाज निलेशनं. खरं तर पहिला चेंडू तो फेस करत होता आणि चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सिंगल मिळाली निलेशला, परंतु स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला हितेश पाहायला मिळतोय. हितेशनं या मॅच मध्ये संघर्ष केलाय, कारण पहिल्या षटकामधून त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. नितीन भोसले लाजवाब गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 चेंडू त्याने टाकलेत, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि त्याच्या विरोधात इथे चांगली बॅटिंग करायची आहे फलंदाज हितेशला. हो, यावेळेस सुरेख फटका पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज हितेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. हो, यावेळेस आणखीन एक तडाखा, सलगचा दुसरा फटका येईल का? नाही, फिल्डर आहे तिथे, त्याने टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जातोय वसई कोळीवाडा आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव या 2 संघामध्ये. खरं तर मॅच सुरू आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी टॉस करतोय. अगदी शॉर्ट असेल हा टॉस. त्या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर इंटरव्ह्यू घेतली जाणार नाहीये. टॉस कोणी जिंकलाय? वसई कोळीवाडा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केला. यानंतरचा एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर याच परिसरातील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात या मॅच मागील नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पापडी 11 संघ बॅटिंग करतोय. 67 धावांचं मोठं टार्गेट आहे, परंतु नितीन जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, तदनंतर सिंगल, षटकार आणि पुन्हा एकदा विकेट त्याने प्राप्त केली या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट नितीन भोसले. खोलात टाकलाय, परंतु समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, थोडीशी चाचपडतायत आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय. 4-4-4 चौकार.
चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. खरं तर फिल्डर पुढे आले आणि तिथे जर पाहिलं तर खाली पडले आणि तदनंतर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधून, विशालच्या बॅटमधून आलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खोलवर टप्प्याने चेंडू होता. पुन्हा एकदा जर पाहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. फिल्डर आहे तिथे फक्त सिंगलच मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि तिथे फिल्डर उपस्थित करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि सध्याच्या घडीला गोलंदाज देखील प्रगल्भ झालेत आणि त्यांची प्रगल्भता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत पापडी 11 या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. काय टेलिकास्ट आहे टीसीपी लाईव्ह, जबरदस्त अपडेट या ठिकाणी देत आहेत. खरं तर इक्वेशन देखील दाखवलं जातं आणि टेक्निकल सपोर्ट आहे. खऱ्या अर्थानं समालोचकाला देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वर्क आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खरं तर येणाऱ्या बॅटरला देखील इथून जर पाहिलं तर मोठेच फटके खेळावे लागतील. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके सातत्यानं फलंदाजाला खेळावेच लागतील या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अनिकेत दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून या मॅच मध्ये एक चौकार आलाय. परंतु आणखीन त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. आरके एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या संघाने फिल्डिंग केली परंतु पापडी 11 संघ इथे जर पाहिलं तर आतापर्यंत बॅटिंग करतो या मॅच मध्ये आणि त्या संघाला इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावं लागेल. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सुरुवातीपासून तो अटॅक करतो या मॅच मध्ये. विशालला इथून जर पाहिलं तर सातत्यानं मोठे फटके खेळायचे आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. हो यावेळेस मोठा फटका खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का? पोहोचलेत आणि इथे झेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक धक्का बसतोय पापडी 11 या टीमला. फलंदाज बाद. मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर फोर्स केला होता लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आले होते आणि तिथून जर पाहिलं ना तर चांगला झेल कंप्लीट केलाय. सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथून जर इक्वेशन जर पाहिलं तर भरपूर कठीण होऊन राहिलाय पापडी 11 संघासाठी या मॅच मध्ये. येणारे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या आहेत त्या 46 धावा. 17 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. अनिकेतनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज सोहम मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आलेली नाहीये आतापर्यंत पापडी 11 या संघाला. यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. सलगचा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर चेंडू ठेवले जातात. खरं तर वाचण्याचा प्रयत्न करतायत अनिकेत, परंतु इथून जर पाहिलं तर त्यांना आक्रमण करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. त्यानंतर सलगचे 2 चेंडू त्याचे खराब राहिलेत. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन अनदर गॉन. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, सोहमने केला आणि इथे जर पाहिलं ना तर बॅटची एज लागली, परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहिलीच नाही. अगोदरच मैदान सोडलं. शिस्तप्रिय खेळ इथे सोहमने दाखवला
आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कारण सध्याच्या घडीला शिस्तप्रिय खेळ भरपूर कमी पाहायला मिळतं आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता या खेळाडूंना मैदान सोडलंय. शिस्तबद्ध खेळ डिसिप्लिन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय साही. सातत्याने विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये आरके एंटरप्राइजेस संघाच्या गोलंदाजानं डोकं वरती केलाय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला टप्पा त्यांचा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कमबॅक केलाय आरके एंटरप्राइजेस या टीमनं. कारण फलंदाजी करत असताना फलकावरती भरपूर मोठ्या धावा उभारल्या. तब्बल 67 धावांचं टार्गेट आणि कुठेतरी मानसिक दबाव फलंदाजांवरती जाणवते पापडी 11 या संघाच्या. आणि आतापर्यंत या संघाने या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 23 धावा फलकावरती जोडल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बाची एज लागली आहे यष्टांच्या मागे. त्या ठिकाणी फिल्डर आहे. शॉट लेगला अगदी जर पाहिलं शॉट फाईन लेगला आणि ती जर पाहिलं तर एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न बॅटरनं केला होता, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळालं आणि तिथून मोठा फटका खेळणं डिफिकल्ट होतं बॅटरसाठी. हो, फुल टॉस बॉल. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालेला नाहीये. काउ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर पुढे येत आहेत. फक्त सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. या षटकामध्ये देखील धावा येत नाहीये. अनिकेतचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर महत्वाचं षटक तो हाताळतोय आणि या षटकामध्ये फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळी चेंडूला हुक केला. फिल्डर तिथे पोहोचतील का? आले तिथे, परंतु चेंडू पर्यंत अगदी लांबच राहिलेत आणि तत्पूर्वी 2 धावा बॅटरला मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते, कारण फलंदाजापासून चेंडू दूर ठेवले जातात आणि तिथून मोठा फटका खेळणं फलंदाजांना डिफिकल्ट होऊन बसलाय आणि इथून धावाच येत नाही. इथे देखील मिस टाइम फटका पाहायला मिळाला. प्रॉपर एक्झिक्यूट करता आलं नव्हतं त्या चेंडूला आणि तिथे 2 धावा बॅटरला मिळाल्या, अर्थातच साईला मिळाल्या. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा आरके एंटरप्राइजेस या संघाने खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर योगेशनं 9 धावा खर्च केल्या आणि नितीनने या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. अनिकेतनं या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आरके एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. बरोबर 20च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी. अगदी जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवातीला जर पाहिलं तर चांगली धावसंख्या पाहायला मिळाली होती, परंतु इथे जर पाहिलं ना तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 27 धावा, 4 विकेट आणि टार्गेट जर पाहिलं तर 67 धावांचं काही टेलिकास्ट आहे. जबरदस्त टेक्निकल सपोर्ट TCP च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चला, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका, परंतु खरंच भरपूर जास्त उष्णता देखील आहे, त्यामुळे डिहायड्रेशन सारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या. सर्व खेळाडूंना देखील मी विनंती करेन, कारण अशा कंडिशन मध्ये क्रिकेट खेळणं थोडंसं डिफिकल्ट असतं. थोडी जास्त उष्णता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, परंतु तुमच्या शरीरामध्ये पाण्याचा व्यवस्थित तुम्ही समतोल राखला तर नक्कीच तुम्ही देखील या मैदानावरती जास्त काळ क्रिकेट खेळू शकता. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. साहिराज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये जर पाहिलं तर फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल केलाय, फक्त सिंगलच मिळते. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. खरं तर इथून जर पाहिलं ना तर सातत्यानं मोठे फटके खेळायचे आहेत. दबाव जाणवतोय फलंदाजांवरती, परंतु त्यांना इथून दमखम दाखवावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साही. त्याच्या बॅटमधून 3 धावा या मॅच मध्ये. राऊंड विकेट. हो, खोलवटापर्यंत चेंडू आहे, चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑफला फटका सजवलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. इथे फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट सेट केलं होतं आरके एंटरप्राइजेस या संघाने, परंतु गोलंदाजी देखील त्यांची लाजवाब पाहायला मिळते. यावेळेस पुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने, सुरेख फटका, बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. साईच्या बॅटमधून धमाक आलाय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्यावर येत नाहीये. फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. साईनं जरूर प्रयत्न केलाय, परंतु दुसऱ्या बाजूने देखील प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला तुम्ही मैदानावरती फलंदाज निलेशला पाहताय आणि त्याने देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर सातत्यानं खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि तिथून मोठा फटका खेळणं थोडंसं कठीण होऊन बसतं. नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल आरके एंटरप्राइजेस या संघाचं या मॅच मध्ये, कारण प्रत्येक चेंडू जर पाहिला तर यॉर्कर लेंथ वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि यशस्वी देखील होत आहेत गोलंदाज. हो, यावेळेस जे पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत. 2 धावा इथे मिळतील. तिसरीचा देखील कॉल केलाय. फेकी खराब राहिली आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये, कारण 67 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी भरपूर लांब गेलाय. पापडी 11 या संघापासून हा सामना. खरं तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, तुम्ही शक्य करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे क्षमता असणं गरजेचं आहे. आणि इथून जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 26 धावा बॅटरला कराव्या लागतील. सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पापडी 11 या संघाला या मॅच मध्ये छोटीशी टीम हडल आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खरं तर आरके एंटरप्राइजेस संघ विथ द बॅट विथ द बॉल आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स या संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये दिला. खऱ्या अर्थानं पापडी 11 सारख्या बलाढ्य संघाला अगदी शांत ठेवलाय. परंतु येणाऱ्या 6 चेंडूवरती जर पाहिलं ना तर पापडी 11 संघाला आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये, कारण इथून सामना जिंकणं त्यांच्यासाठी देखील भरपूर महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत आला. खऱ्या अर्थानं अनिकेतनं मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग वरच्या षटकामध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला उडवलाय. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता इनसाइड आउट करत असताना कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस चेंडूला पाठवलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय फलंदाज साईच्या बॅटमधून. साई चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. आतापर्यंत 21 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलंय. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत त्या 20 धावा. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. साईने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला आणि त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येत आहेत. अनिकेत पुन्हा एकदा
यावेळेस देखील थोडासा चेंडू दूर ठेवला, यस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल, आणखीन एक धाव मिळाली. संघाची धाव संख्या धाव फलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 7 धावा गोलंदाज अनिकेतनं खर्च केल्यात. इथून 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस आणखीन एक चेंडू जर पाहिला तर यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला लिव्ह केलाय, सोडून दिलाय, परंतु अशा सिच्युएशन मध्ये चेंडूला सोडणं कितपत योग्य आहे अगदी साहिलच ठाऊक आहे. आणि इथून जर पाहिलं तर त्याने चेंडू सोडून दिलाय, खेळण्याचा प्रयत्नच केला नाही आणि ते चेंडू आलाय डॉट. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अनिकेतनं कमबॅक केलाय, चांगला चेंडू हाताळलाय. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॉइंट वरून फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत कव्हर पॉइंटला. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील बॅटरला आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके या मॅच मध्ये फलंदाज साहिलला खेळावे लागतील. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत तब्बल या मॅच मध्ये. त्याने खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवलेल्या आहेत. चांगली तो बॅटिंग करतोय, 23 धावांवरती खेळतोय. येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अनिकेत विरुद्ध साई चा सामना रंगला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय साई या मॅच मध्ये. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी करतायत अनिकेत. इथे देखील चेंडू आलाय डॉट. आता जर सामना जर पाहिला ना तर आरके एंटरप्राइजेस संघाच्या बाजूने पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण येणारे 2 चेंडू आणि इथे जर पाहिला तर 17 धावांची आवश्यकता. भरपूर लांब गेलाय सामना. पापडी 11 या संघाच्या अगदी जर विचार केला तर यावेळेस पाहिला तर खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली 51 या आकड्यावरती. 51 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीपासून मोठे फटके फलंदाजांना खेळायला पाहिजे होते, परंतु तसं काही क्रिकेट झालं नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बागफुटला राहिलाय संघ. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. आणखीन एक खराब चेंडू अनिकेतच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत, परंतु बॅटरला देखील इथे 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा नो बॉल आणि एक मोठा फटका या मॅच मध्ये समीकरण वेगळं बनू शकतं. यावेळेस हवेत खेळलेत, फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल प्रयत्न करतायत आणि ते झेल कंप्लीट होतोय. अखेर साई देखील बाद होतोय. फलंदाज बाद. मोठा फटका. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आरके एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. खरं तर अनिकेतने इम्प्रेस केला या मॅच मध्ये. सातत्याने विकेट त्याने देखील घेतल्यात. यावेळेस पाहिला तर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली आणि ते डॉट बॉल आणि सामना इथे जिंकलेला आहे आरके एंटरप्राइजेस या संघाने. अभिनंदन अभिनंदन आरके एंटरप्राइजेस. हार्ड लक टफ लक. पापडी 11 संघ, आपण देखील चांगला खेळ केला, परंतु काही गोष्टी तुमच्या संघाच्या हिताच्या या मॅच मध्ये झालेल्या नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं हा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून आपला आभार आणि